नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते. आता माझं डेली रुटीन तर आहे ना असंच असतं की सकाळनं देवपूजा मी करते. आता देवपूजा करणं हे आपल्याला सगळ्यांनाच खूप आवडतं आणि सकाळचं एवढा वेळ कमी असतो तेवढ्यातून आपण देवपूजा ते केलं की मनाला प्रसन्न वाटतंच. पण आता आहे ना सणासुदीचे दिवस चालू होणार आहे. आता आषाढ महिना, नंतर श्रावण महिना आणि श्रावण म्हणलं की सणाचे आहे ना एकामागे एक असे सगळे सणच येतात आणि आपली परंपरा अशी आहे की आपण जेवढे सण असतील तेवढे आपण आहे ना उत्साहाने ते साजरे करतो. त्यामुळं सण कधी येतात आणि आपण कधी उत्साहात साजरे करतो हेच आपण वाट बघत असतो. आणि आता तर माझ्या आवडता म्हणजे गणपती गौरी याही येणार आहे. 2 महिने राहिले तरी आहे ना त्याची उत्सुकता, त्याची तयारी आपण 1 महिना 2 महिने अगोदरपासूनच करत आहे. तर मीही काय काय खरेदी करणार आहे आणि ते खरेदी ह्यावेळेस आहे ना मी तुमच्याबरोबर करणार आहे. आणि मला काही माहिती पाहिजे असेल ना तर मी तुम्हाला खरंच विचारेल, तर मला प्लीज कमेंट करून सांगत जावा. कारण आहे ना कुठलीही गोष्ट आपण आहे ना पहिल्यांदाच करत असतो, त्यामुळं काही गोष्टी आपल्याला माहीत असतात तर काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात. तर माझ्याही बाबतीत तसंच झालं आहे. आता आषाढ महिना आहे ना सुरू होणार आहे आणि सोमवती अमावस्या आहे का मंगळवारची अमावस्या आहे याच्यात खूप जणांचं कन्फ्युजन होतं. पण आहे ना सोमवारी संध्याकाळी 6:50 अमावस्या चालू होणार होते आणि काही लोकांनी ती अमावस्या केली, कारण आहे ना सूर्य तोपर्यंत मावळत नाही, सूर्याने बघितली तरी केली जाते. पण आहे ना सोमवती अमावस्या त्या दिवशी आहे ना म्हणून मग काही गोष्टी केल्या जातात. आता मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दर महिन्याचं दाखवले की अमावस्येला मी काय काय करते. तर छानपैकी सकाळचा स्वयंपाक, कारण सकाळचं शेड्यूल आहे ना खरंच खूप घाईचं असतं, त्यामुळं मग जेवढं पटपट करता येईल तेवढं. आणि मूळ म्हणजे आज आहे ना मी गवार केली होती. आता भाज्या इतक्या महाग झाल्यात ना की पाऊस येऊन गेला तरी पण खूप भाज्या महाग झाल्या आहेत. पालेभाज्या तर 20-30च्या तर खाली येतच नाहीत. पण या दुसऱ्याही भाज्या 30 रुपये पाव अशाच झाल्या आहेत. त्यामुळे ना कधी कधी कन्फ्युजन होतं की भाज्या कुठल्या आणाव्या, कुठल्या खाव्या त्या. आणि ते ज्या आहेत त्याही किती आहे ना कधी कधी सुकलेल्या असतात, छान मिळतही नाही. त्यामुळं मग ज्या मिळतील त्याच आणते. आणि प्रत्येक वेळेस आहे ना माझ्याकडे खूप भाज्या असायचं, म्हणजे मी आठवड्याचं घेऊन येते. पण आता आहे ना मी ते बंद केलं आहे. अजून एक चांगली गोष्ट म्हणजे झाडांना आपण आहे ना प्रत्येक वेळेस आपल्याला प्रश्न असतो की आपल्या झाडाला फुलं येत नाहीत, आपण काय टाकावं. तर आहे ना खूप जणींचं मी व्हिडिओमध्येही बघितलं आहे आणि माझ्या मम्मीनेही मला सांगितलं की जे आपण चहापत्तीचा उपयोग आहे ना चहा केल्यानंतर आपण फेकूनच देतो, तिचा काही उपयोग करत नाही, पण त्याचा खत म्हणूनही छान उपयोग होतो. तर आता आहे ना जे चहा आपण केल्यानंतर आहे ना ते व्यवस्थित धुवून घ्यायचे. तुम्ही वाळवू शकता, नाहीतर आहे ना तशीच चाळणीमध्ये ठेवली ना तरी पण ती थोड्या वेळाने एकदम सुकून जाते आणि नंतर तुम्ही झाडाला टाकू शकता. आणि हे आहे ना चांगलं खत आहे. आपले झाडं आहे ना कुंडीत असल्यामुळे त्यांना वाढीसाठी काही खतं लागतात. तर ही चहा पावडर असंच फेकून न देण्यापेक्षा आपण अशी छानपैकी तिचा यूज करू शकतो. सकाळचं लवकर आवरलं की मग दिवस आपल्याला आहे ना वापरता येतं. त्यामुळं मग मी लगेच स्वयंपाक झाला की भांडे घासायला घेतले आणि परत नंतर मला मुलांना आणायचं असतं, सोडायचं असतं, ह्या गोष्टी तर राहतातच. त्यामुळे जेवढ्या वेळात पटपट गोष्टी करता येईल तेवढ्या करायचा प्रयत्न करते मी. तर आणि इथं भांडी घासून घेते आणि भांड्याबरोबरच आपल्याला घरातले सगळे आवरावरी करायचे असते. आणि अमावस्या, तर अमावस्येला तुम्ही काय करता मला नक्की सांगा. मी काय करते तुम्हाला सांगते. घर आहे ना हळद आणि आपलं खडं मीठ टाकते, किंवा तुमच्याकडे खडं मीठ नाही साधं मीठ टाकायचं, गोमूत्र असेल तर ते टाकायचं. पण माझ्या मुलांना आहे ना गावाकडलं आणलेलं गोमूत्र ते खूप वास येतो, त्यामुळे ना ते खूप इरिटेटिंग करतात. त्यामुळं मग मी आहे ना आपलं फक्त मीठ आणि हळद टाकते आणि घरं पुसून घेते आणि ते आहे ना आवर्जून करायचं. आता दरवाजा आपला व्यवस्थित पुसायचा, घरामध्ये जाळं जळमटं होतात ना तेही तुम्ही या दिवशी काढू शकता. अमावस्येला आहे ना अजून एक गोष्ट करते मी आवर्जून, ती म्हणजे दही भाताचा नैवेद्य. आता हा पितरांसाठी कोण करतं तर कोण देवांनाही दाखवतं. तर मी आता हे दोन्ही गोष्टी करते, पितरांनाही दाखवते आणि देवांनाही आता दाखवायचा असतो म्हणून ते दाखवते. अजून काय गोष्टी करू शकतो तर आता का प्रत्येकाला दान धर्म करणं होत नाही, पण आपल्याला जेवढं होतं तेवढं करायचं. नाहीतर मंदिरात एखाद्या जायचं, छानपैकी पाया पडून यायचं, एवढं तरी आपण करू शकतो. आता एका ताईने मला विचारलं होतं की तुमच्याकडे कुठले कुठले झाड आहेत ते दाखवा. तर माझ्याकडे ना जास्त काय असे नाहीत, पण मला जेवढे आवडतात, मला ज्याच्यातून आहे ना फुलं ते मिळतात तशी मी झाडं बऱ्यापैकी लावलेत. एवढी शोची काही एवढी लावली नाहीत, पण जे झाडं लावलेत ते एकदम हेल्दी आहे. आणि आता आहे ना पावसाळा सुरू
झाला आहे तर आहे ना मी त्याची कटिंग करून घेतली आहे. त्यामुळे ना झाडं व्यवस्थित पावसाळ्यात आहे ना हे होतात, छान त्यांची वाढ होते त्यामुळं. आणि मी पहिल्यांदा दाखवते तुम्हाला, मी तुळस लावली आहे आणि तुळस ही मला थोडीशी कट करायची आहे. तुळस बरोबरच ना इथं मी बेलाचं झाड लावलं आहे आणि प्रत्येकाच्या घरात बेलाचं झाड असावं. आता श्रावण महिना आहे, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लावू शकता आणि छान येतं. खूप मोठं होत नाही, त्याला आपण थोडीशी कटिंग केलं तरी व्यवस्थित येतं. आणि हे गुलाबाचं झाड आहे, आता ते वेगळंच गुलाब आहे, छोटंसं येते. आणि या छोटे छोटे गोष्टी कुठं आपल्याकडे ना गुलाब तर आपण आवर्जून आवडीनं लावतो, पण माझ्याकडे ना गुलाब व्यवस्थित येत नाही, त्यामुळे एकच गुलाब आहे ना, आता एक असले असे दोनच आहे. आणि शमीचं एक झाड आहे, कारण आहे ना शमीचं झाड हे आपल्या घरामध्ये असावे. आता हे ना सगळे मी विचार करून वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात कुठली झाडं पाहिजेत, कुठली नसायला पाहिजेत, यानुसार आहे ना मी झाडं लावलेत. आणि फुलांची मला आहे ना खरंच खूप आवडतात. त्याच्यात आहे ना दुसरेही मी गलांड्याचे ते झाडं लावलेत आहे ना, पण त्यांना फुलं नाहीत. आता आता लवकरच येईल. लिलीचं आहे, हे शोचं आहे. काही झाडांची आहे ना खरंच मला नावं एवढी माहिती आहेत, पण एवढं लक्षात तोंडात येत नाहीत लवकर. आणि हे ना खाऊच्या विड्याच्या पानाचं, तर हे याला आहे ना आपण घरी लावलं ना खूप छोटे छोटे पाने येतात, पण म्हणतात पावसाळ्यात छान येतात, म्हणून मग मी त्याला जास्त सूर्यप्रकाश नसावा म्हणून आतल्या साईडला आता लावलं आहे. अगोदर मी बाहेरच्या साईडला ठेवलं होतं. आता आपल्याला आहे ना सगळ्याच गोष्टी माहीत नसतात, कधी कधी ज्या गोष्टी माहीत झाल्यात त्या आपण बदल करतो. आणि याच्यावर आहे ना हे मोगऱ्याचं झाड आहे आणि खूप मोठं आलतं, पण आता मी त्याची कटिंग केली आहे. त्याच्यावर आहे ना एक प्रकारचा कीड म्हणा, एक काहीतरी वेगळंच पडलं होतं, त्यामुळं मग ते मी झाडच पूर्ण कट केलं, जेणेकरून आहे ना ते व्यवस्थित आता पावसाळ्यात यावे. आणि जास्वंदीचं झाड तर माझे आहेत ना एवढे फेवरेट झालेत, एवढे मोठे मोठे फुलं येतात. आता देवांना वाहिले तर ते देव दिसत नाहीत, त्याचा प्रश्न वेगळा आहे, पण आहे ना दिसायला इतकं छान दिसतात. कधी कधी आहे ना झाडाचं तोडावंसंही वाटत नाही मला. आणि आहे ना पावसाळा आता चालू झालाय ना, झाडांवर तिथं आहे ना थोडंसं लिकेज झालंय, तर आहे ना इतकं पाणी त्या झाडात पडतं आणि त्या झाडातली माती मग बाहेर पडते, त्यामुळं मग मी तिथं थोडंसं झाकून घेतलं आहे. आणि बघा हे जास्वंदी झाड आहे, त्याला आहे ना रोज एक दोन तरी फुलं असतात आणि अशी छान फुलं असतात. खरंच तोडावं वाटणं गेलं म्हणून मी तसंच ठेवलं होतं. तर अशी फुलं येतात आणि खूप मोठी आहेत. आणि तगरची झाडं हे माझ्याकडं 2 आहेत. आता ही झाडं आहे ना मी एकदम काय सगळे घेतले नाही. आणि आपल्याला घरामध्ये लागतं तो म्हणजे कढीपत्ता. आता कढीपत्ता माझा आहे ना असे 2-3, आणि त्याला आहे ना अजून येतातच. आता कुठून येतात माहीत नाही, पण इतकं छान कढीपत्त्याचं झाड आणलंय मी. आणि इथं मोठं तगर आहे ते मी एका साईडला ठेवले जेणेकरून. आणि माझ्याकडे आहे ना कोरफड हे आहे. आणि जे आपण संकष्टीला वाहण्यासाठी आपल्याला हराळी लागते, हराळी आमच्याकडे म्हणतात, दुर्वा लागते, तर ती दुर्वा ही मी लावला आहे, जेणेकरून मला आठवड्याचा म्हणजे महिन्याला दुर्वा येईल, ते मला आहे ना चतुर्थीला वाहता येईल. तर अशी एवढी छोटीशी मी गॅलरीमध्ये माझी बाग केली आहे. अजून माझं करायचा विचार आहे, पण छोटं आहे तेवढंच बरं वाटतं, परत नंतर जास्त केलं ना मग त्याचं मेंटेन होत नाही. तर अमावास्ये असल्यावर मी अजून एक गोष्ट करते, म्हणजे घरातील आपल्या नकारात्मकता असते ती. परत कोण कोण म्हणतं की अमावास्येला खूप चिडचिड होते, मला कसं तर होतं, मला म्हणजे विचित्र वाटतं. तर या गोष्टी होऊ नये म्हणून आहे ना प्रत्येक अमावस्येला एक गोष्ट करायची. आता अमावस्या कुठलीही असो, कधीही हो, अमावस्येला. आणि ही गोष्ट तुम्ही पौर्णिमेला करू शकता किंवा शनिवारीही करू शकता. आपल्या घरातील वातावरण आहे ना इतकं छान होतं. तर इथं आहे ना मी गौरी घेतली. आता तुमच्याकडं गौरी नसेल ना तर तुम्ही जे वाटी कप येतात ना तेही यूज करू शकतात. गौरी आहे ना शक्यतो गाईच्या शेणाची असावी, पण आता आपल्याला मिळेल ते गौरी तरी किमान घ्यायची. आणि त्याच्यावर इथं आहे ना गॅसवर ठेवून गरम करू, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित जळाली पाहिजे नंतर. आणि त्याच्यावर भीमसेन कापूर टाकायचा आहे, लवंग टाकायचे आहेत. आता इथं तुम्ही 2 टाकू शकता किंवा 5 टाकू शकता. थोडीशी आहे ना दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे. आणि आवर्जून टाकायचं म्हणजे तमालपत्र. आता 1 टाका, 2 टाका, तुमच्या याच्यानुसार. आता माझ्याकडे आहे ना थोडंसं केलं तरी माझ्या घरामध्ये खूप दूर होतं, म्हणून मी आहे ना थोडंसंच करते. तर आहे ना इथं मी ते टाकलं आहे. आणि कापूर आपल्याला ना भीमसेन आवर्जून टाकायचा आहे, त्याचा स्मेल इतका छान येतो घरामध्ये. आणि आपल्याकडं मोहरी असेल ना, पिवळी मोहरी, ती ती एक जाळायची, त्यामुळं घरातील निगेटिव्हिटी कमी होते, आपल्याला एकदम उत्साहित वाटतं आणि घरातील वातावरणही छान होतं. त्यामुळं आवर्जून अमावस्येला या गोष्टी करायच्या. आणि ही धूप तयार झाल्यानंतर सगळीकडनं फिरवायची. आता आपण नजर काढताना पण या गोष्टी करू शकतो, तसंच आपण नजर आपल्या घराची काढली आहे सारखं असं बाहेर थांबून हे आपण करायचं. सगळ्या घरामध्ये आपल्याला हे फिरवून घ्यायचं.
आणि खरंच तुम्ही हे करून नक्की बघा. खरंच खूप छान असं आपल्याला वाटतं हे केल्यानंतर. त्यामुळं आज मस्तपैकी आम्ही बाहेर चाललो. आता बाहेर कुठं कुठं जातो, काय काय करते तुम्हाला नक्की दाखवेल. पण चला आता श्री ही रेडी झालाय. श्री तू रेडी झालाय? दाखव कसा रेडी झालाय तू. छान रेडी झालाय. छान रेडी झाला ना. फक्त नावाला सेल असतात आणि मी सेलमध्ये जाऊन आले. तर याचा अनुभव काय आहे मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.